उत्तरमध्ये होणाऱ्या मेट्रो कारशेडमुळे बेघर होणाऱ्या रहिवाशांनी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची भेट घेतली आहे। भाईंदर पश्चिमेतील डोंगरी परिसरात होणाऱ्या कारशेडमुळे त्या परिसरातील 12,000 झाडं तोडली जाणार आहेत। तसंच शेकडो स्थानिक नागरिकांचं घर देखील उद्ध्वस्त होणार आहे। एवढंच नव्हे तर डोंगरी परिसरातील शतकानुशतके जुन्या विहिरीचं देखील अस्तित्व नष्ट होणार आहे। स्थानिक नागरिकांनी आपली घरं वाचवण्यासाठी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे। काहीही झालं तरी ते कोणत्याही रहिवाशाला बेघर होऊ देणार नाही असं आश्वासन आमदार नरेंद्र मेहतांनी दिलेलं आहे। आता नवीन रस्ता जो करत आहेत त्या नवीन रस्ता करताना काही मोरव्याची 60-70 घरं आणि डोंगरीची काही 40-50 घरं ही अशी बाधित होतात आणि असं मला वाटतं ते घरी बसून प्लॅन केलेलं आहे। त्याचा बुद्धीचा उपयोग केला नाही, कारण की एवढी मोकळी जागा असताना त्या घरावरच घेऊन जायचं कारण काय होता, तर हे आम्ही होऊ देणार नाही। त्यांची अलाइनमेंट तरी असेल तर त्यांना बदलावं लागेल आणि ही घरं काल झालेली किंवा चाली झालेली किंवा झोपडपट्टी झालेली नाही, ही पारंपरिक घरं आहेत। आमची एक सिंपल भूमिका आहे की 45 मीटरचे अलाइनमेंट मुर्दाराई मोरवा गावाच्या पाठीमागून असताना 30 मीटरच्या अलाइनमेंटमध्ये डोंगरी आणि मोरवा बामणदेवच्या लोकांना राहत्या घरांना बाधित करून मेट्रो डेपो कारशेडचे अलाइनमेंट जे करायला प्रशासन मागतंय की आम्ही कदापि होऊन देणार नाही। मला विश्वास आहे दोन्ही स्थानिक आमदार नरेंद्र मेहताजी आणि मंत्री महोदय प्रताप सरनाईकजी दोन्ही लोकप्रतिनिधी हे लोकांच्या सोबत आहेत आणि लोकप्रतिनिधींची सुद्धा भावना आहे की लोकांना विस्थापित न करताना मेट्रो डेपो कारशेडचं काम झालं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।